रामकृष्ण हरी मित्रांनो, नमस्कार. वनस्पतीची ओळख आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्या वनस्पतीची ओळख या YouTube चॅनलवरनं तुम्हाला असे जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक उपाय, घरगुती उपाय, नुकसे तोडगे अशी माहिती आपल्या चॅनलवरून मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडली माहिती ज्या वेळेस संपते त्यावेळेस आपण दुसऱ्या वैद्यांची माहिती आपल्या चॅनलवर टाकतो किंवा दुसऱ्या वैद्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवर घेत असतोय. तर बघा, अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या वनस्पतीची ओळख या YouTube चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा. बघा, तुम्हाला मी आज काय सांगत आहे, गुडघ्यावरचा उपाय सांगत आहे, गुडघ्यावरचा औषध सांगत आहे. एकदम जबरदस्त उपाय. हा उपाय करून बघायचा आहे. बघा, करून बघायला काय तुम्हाला पैसे लागत नाही. ते साधे सोपे उपाय आहे. ते तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, दवाखान्यामध्ये लाखो रुपयाचे औषधं खर्च होतात. दवाखान्यामध्ये खर्च झाल्यानंतर पुन्हा तुम्ही डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये पैसे मागण्यासाठी जाता का? नाही जात. तुमचे पैसे बी जातो, वेळ बी जातो. मग तुम्हाला मी हे साधे सोपे उपाय सांगतो. हे उपाय तुम्ही घरच्या घरी केले आणि नाही रिझल्ट आला तर काय फरक आहे? तुम्ही एकदा दोनदा करून बघा. तुम्हाला काय पैसे वगैरे द्यावा लागत नाही. ते साधे सोपे उपाय सांगतोय. तर बघा, गुडघेदुखीवर मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगतोय. हा उपाय आपण करायचा आहे. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी हा उपाय करा. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मोहळाचं मध. बघा, हिसाबाप्रमाणे घ्यायचं आहे. मी तुम्हाला प्रमाण सांगतो, तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे तुम्हाला किती लागणार आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्या. तर मी एका गुडघ्यासाठी औषध सांगतोय. बघा, 2 चमचे मोहळाचं मध, शुद्ध मध मोहळाचं. बघा, तुम्हाला इथे त्याचे फोटो पण दिसतील. मोहळाचं मध 2 चमचे आणि दालचिनी पावडर 2 चमचे. मोहळाचं मध आणि दालचिनी पावडर सम प्रमाणामध्ये घ्यायचे आहे. काय करायचे? सम प्रमाणामध्ये घ्यायचे. 2 चमचे मोहळाचं मध, 2 चमचे दालचिनी पावडर घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा चुना टाकायचा आहे. आपण जो तंबाखू सोबत खातो तो चुना, खाण्याचा चुना, 1 चमच चुना टाकायचा आहे. 2 चमचे दालचिनी पावडर, 2 चमचे मोहळाचं मध. हे डबल का सांगितलं? तुम्हाला समजण्यासाठी सविस्तर. याचं चांगलं मिक्स करायचं, चांगलं मिक्स घोटून घ्यायचं आहे. घोटून याचा जो मलम तयार होईल त्या मलमाचा लेप तुम्ही संध्याकाळी झोपायच्या वेळेस गुडघ्यावरती द्यायचा आहे. गुडघ्यावरती लेप द्यायचा आहे किंवा असं पूर्ण गुडघ्याला लावायचं आहे. लावून जी पेस्ट, जो मलम तयार होईल तो गुडघ्याला लावून वरून गुडघ्याला पट्टी करायची आहे. पट्टी करून रात्री निवांत झोपायचे, सकाळी उठून आंघोळ करून टाकायचे आहे. असा उपाय तुम्ही 2-3 दिवस करून बघा. तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही 14 दिवसापर्यंत हा उपाय करू शकता. एकदम जबरदस्त साधा सोपा उपाय आहे आणि सगळ्यांना सहज मिळणाऱ्या ह्या वनस्पती आहे ती. तर ह्या वनस्पतीपासून आपण गुडघेदुखीचा आजार बरा करू शकता किंवा तुमची गुडघेदुखी थांबू शकते. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी हा उपाय करू नका, कारण वजन अगोदर कमी करा आणि मग हा उपाय करा. तर ज्यांचं वजन मापात आहे परंतु गुडघे खूप दुखतात त्यांनी हा उपाय अवश्य करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.